शुभविवाह या मालिकेच्या 2 नोव्हेंबरच्या भागामध्ये रागिणी सांगत असते, आई योगेश्वरीचीच कृपा आहे म्हणजे माझ्या आकाशला लवकरात लवकर समजलं की हे कुणीतरी त्याच्या बाबतीत कळतंय ते. याच्यावरती भूमी म्हणते, आत्या असं कसं? नुसतं समजून काय उपयोग आहे बरं? नुसतं समजून बिलकुल उपयोग नाही आहे. आपल्याला इतके वर्ष आकाशला कोण हे सगळं करते वेडं बनवण्यासाठी या सत्याचा शोध घ्यायला नको का आत्या? असं म्हणत भूमी रागाने पेटून उठलेली असते आणि रागिणीला ती आता आपण काहीही झालं तरी सुद्धा या व्यक्तीला शोधायचं असं सांगत असते. रागिणी आता म्हणते, भूमी अगं पण कोण करणार हे सगळं आणि तू कुणाला शोधणार आहेस? याच्यावरती भूमी सांगते, आत्या ज्याप्रमाणे ही व्यक्ती त्या गोळ्या बदलते आहे गेली 6 वर्ष, त्यावरून मला असं वाटते की ही व्यक्ती आकाशच्या जवळचीच कुणीतरी असणार. आजी म्हणते, भूमी अगं काय बोलतेस तू? भूमी म्हणते, खरंच आहे अहो, कारण जवळचीच व्यक्ती हे सगळं करू शकते ना. रागिणी म्हणते, भूमी म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी हे सगळं केलंय? बोल, तुला आता माझ्यावरती संशय आहे का? म्हणजे मी आकाशची मनापासून अगदी माझ्या मुलासारखं प्रेम केलं आणि तू माझ्यावरती संशय घेतेस? राजा काका म्हणतात, रागिणी अगं तिला असं नव्हतं म्हणायचं. असं म्हणत राजा काका सुद्धा आता इकडे रागिणीला समजावून सांगत असतात, पण रागिणी कुणाचं काही ऐकायलाच तयार नसते. त्यावरती आजी म्हणते, अगं रागिणी ऐक ना, भूमीला असं नव्हतं म्हणायचं. रागिणी म्हणते, 1 मिनिट, काय म्हटली ती? ती काय म्हटली? की जवळची व्यक्ती? माझ्याशिवाय आकाशच्या जवळची व्यक्ती कोण आहे? ते काही नाही. आता मला हे सहन नाही होणार. अभिजितने हा प्रकार केलाय. उद्या आता माझ्यावरती पण संशय तुम्ही घेणार का? काही नाही, चला माझ्या रूमची झडती घ्या. आत्ताच्या आत्ता तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या रूमची झडती घ्या. असं म्हणत रागिणी एकच अकांड तांडव करते. भूमी म्हणते, आत्या मला असं नव्हतं म्हणायचं. यावरती रागिणी म्हणते, भूमी थांब, आता मला काहीही ऐकायचं नाही. आजी म्हणते, अगं रागिणी ऐक तरी, अगं तिला नव्हतं असं म्हणायचं. आता रागिणी कुठली ऐकायला, कारण ड्रामा क्वीन रागिणी तिचे ड्रामा चालूच करते आणि म्हणते, चला या माझ्या रूमची झडती घ्या. आकाश म्हणतो, आत्तू ऐक ना, आत्तू ऐक ना, तुझ्या रूममध्ये नाही जायचं. पण रागिणी सगळ्यांना आपल्या रूममध्ये घेऊन येते. हा तिचा प्री प्लॅन असतो. सगळेजण रागिणीच्या रूममध्ये येतात. रागिणी म्हणते, भूमी बघ बघ, इकडे बघ, तिकडे बघ, सगळीकडे बघ. असं म्हणत ती स्वतःच आता कपाट उघडून हे उघडून ते उघडून दाखवते आणि म्हणते, बघा इथे सगळ्यांनी बघा माझ्या रूममध्ये काही भेटतंय का? पण काहीच नसतं, कारण हे सगळं प्लॅन्ड असतं. रागिणी म्हणते, भूमी असं काय करतेस तू? मी का करेन आकाशच्या बाबतीत असं? कारण आकाश मला जीवाच्या पलीकडे प्रिय आहे. आई तुला पण असंच वाटतंय का? आकाश म्हणतो, आत्तू मला विश्वास आहे, असं काहीही होणार नाही. तू माझ्या बाबतीत असं काही करणार नाही. रागिणी म्हणते, कर्मा मी इतकं आकाशचं केलं आणि आज माझ्यावरती ही वेळ आली? ते काही नाही. आता जरा अभिजितच्या रूमची झडती घ्या. अभिजितच्या रूमची झडती घ्या म्हटल्यावर ती पौर्णिमा म्हणते, आमच्या रूमची का? यावरती रागिणी म्हणते, असं कसं? अभिजितने काय केलं आपण बघितलं ना. आकाशला त्याने बदनाम करण्यासाठी हे केलं, त्याच्यावरती संशय येणं नक्कीच आहे. चला सगळ्यांनी चला आत्ताच्या आत्ता आता अभिजितच्या रूमची झडती घ्या. असं म्हणत रागिणी हट्टाला पेटलेली असते आणि सगळ्यांना अभिजितच्या रूममध्ये पण नेते. अभिजितच्या रूममध्ये पण काही सापडत नाही. इकडे तिकडे पाहिल्यावरती आता अभिजितच्या रूममध्ये सुद्धा काहीच नसतं. त्यावरती रागिणीला आजी म्हणते, रागिणी तू शांत हो बरं, बस इथे, तू का असं वेड्यासारखं करतेस? याच्यावरती रागिणी म्हणते, नाही आई, मी चिडलेले नाही किंवा काही नाही, पण माझ्या आकाशच्या बाबतीत जो कोणी व्यक्ती हे सगळं करतोय ना, त्याला मला आता हे सगळं शोधून काढलंच पाहिजे, त्याला धडा शिकवलाच पाहिजे. पण आपण सगळ्यांनी एक गोष्ट विसरून चालणार नाही. या सगळ्यामध्ये अजून एक व्यक्ती आहे जी आकाशच्या खूप जवळची आहे, पण तिला आपण चक्क विसरतो आहोत. यावरती सगळेजण म्हणतात, कोण आहे ती व्यक्ती? आता मात्र रागिणी सांगते, ती व्यक्ती आहे रघु. भूमीला याच्यावरती बिलकुल विश्वास नसतो. रघु काका असं काही करतील याची भूमीला म्हणजे बिलकुल खात्री नसते. त्यावरती रागिणी म्हणते, असं कसं? आकाशच्या गोळ्यांची जबाबदारी कुणावरती होती सांग बरं? आकाशच्या गोळ्यांची जबाबदारी एकतर मी, भूमी आणि रघु. मग मी आणि भूमी नाही तर तिसरं कोण? रघु. मला आकाशच्या बाबतीत कुठचीही रिस्क घ्यायची नाहीये. आता जे काही आहे ते सगळ्यांच्या समोर होऊ दे. मला रघुला सुद्धा सगळं विचारायलाच पाहिजे. चला आपण रघुच्या रूमची झडती घेऊया. त्यावरती आकाश म्हणतो, आत्तू रघु काका असं काही करणार नाहीत ग, तू नको ते नको ना बोलूस. यावरती आता रागिणी म्हणते, हे बघ बाळा, तुला माहीत नाहीये, मला असं वाटतं की काहीही झालं तरी कुणावरतीही आपण आता विश्वास ठेवता कामा नये. सगळ्यांवरतीच मला संशय यायला लागलाय.
ते काही नाही, मला आत्ताच्या आत्ता रघुच्या रूमची झडती घ्यायची म्हणजे घ्यायची, असं म्हणत रागिणी हट्टाला पेटलेली असते. आता रागिणीच्या हट्टापुढे कुणाचंच काही चालत नाही. भूमीसुद्धा नको नको म्हणत असताना सगळेजण रघु काकांच्या रूममध्ये येतात. रघु काकांच्या रूममध्ये आल्यावरती रघु काका बिचारे दिवाळीला जायचं म्हणून त्यांची बॅग भरत असतात. छानपैकी गाणं गुणगुणत असतात. बऱ्याच दिवसांनी दिवाळीला घरी जायला मिळणार म्हणून खुश असलेले रघु काकांचा आनंद हा क्षणभरासाठीच टिकतो. ज्या वेळेला भूमी येते, रघु काका म्हणतात, मालकीणबाई तुम्ही इथे, काही हवं होतं का? याच्यावरती आता इकडे रागिणी म्हणते, हे काय तयारी कसली? रघु काका म्हणतात, काही नाही, दिवाळीला जरा घरी जाईन ना म्हणून सगळी तयारी चालली. यावरती रागिणी म्हणते, ते राहू दे, चला झडती घ्या बरं. रघु काका म्हणतात, मालकीणबाई काय झालंय? काही हरवलंय का? बोला ना, नक्की काय घडलेलं आहे? पण रघु काकांना कोणत्याही गोष्टीचं उत्तर न देता पौर्णिमा, अथर्व सगळेजण आता इकडे तिकडे रघु काकांच्या रूममध्ये शोधायला लागतात. रघु काका बिचारे बावचळतात. आणि काय झालं? याच्यावरती रागिणी म्हणते, रघु, वाटलं नव्हतं तू इतका आतल्या गाठीचा असशील. आकाशला वेडं बनवण्यासाठी त्याच्या गोळ्या बदलतोस. रघु काका म्हणतात, मालकीणबाई काय बोलताय तुम्ही? कसल्या गोळ्या? मला खरंच काही माहीत नाहीये हो. मी असं का बरं करेन? मी असं काहीही केलेलं नाहीये. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो ज्या वेळेला रघु काकांच्या कपाटातून गोळ्या खाली पडतात. गोळ्या खाली पडल्यावरती कुणालाही विश्वास बसत नाही की खरंच रघु काका इतके दिवस गोळ्या चेंज करत होते. काय घडलंय हे सगळं? आता मात्र आजीला खूप मोठा धक्का बसतो. रघु काका मात्र आता सगळ्यांना सांगत असतात, मला नाही माहिती या गोळ्या माझ्या रूममध्ये कशा आल्या. आणि सगळेच जण रघु काका आता काय बोलतायत याच्याकडे कान लावून बसलेले असतात. तोपर्यंत इकडे रागिणीच्या डोळ्यासमोर आपण कसं काय हे मॅनेज केलं हे तिला आठवतं. ज्या वेळेला भूमी, आकाश आंधळी कोशिंबीर खेळत असतात सर्व क्वार्टरमध्ये, इकडे आता पौर्णिमा धावत पळत जाते आणि सर्वंट क्वार्टरला आता ती उघडून त्याच्यामध्ये रघु काकांच्या कपाटात त्या गोळ्या ठेवते. हे सगळं आता पौर्णिमा आणि रागिणी यांचं कारस्थान त्यांना आठवतं आणि कसं जिरवली रघुची आणि भूमीला कसं चमकवलं हे त्यांना वाटत असतं. रघु काकांच्या एक थोबाडीत देत रागिणी म्हणते, रघु, का वागलास तू असं? आकाश माझ्या मुलासारखा आहे आणि त्याला नोकरीवरती, म्हणजे तुझी नोकरी ही फक्त त्याच्यामुळेच टिकून आहे. तू नोकरीवरती आहेस कारण आकाशची तब्येत बरी नव्हती. याच्या रघु काका म्हणतात, मी ही नोकरी इमाने इतबारे करत आहे आणि तरीसुद्धा तुम्ही माझ्यावरती संशय घेताय. याच्यावरती भूमीला सुद्धा आता या सगळ्यामध्ये डाऊट वाटत असतो. त्यावरती आकाश म्हणत असतो, आत्तू, अगं रघु काका नाही असं करणार. रघु काका म्हणतात, साहेब मोठे गेले ना तेव्हा माझ्यावरती आकाश बाबांची जबाबदारी सोपवून गेले आणि तीच जबाबदारी मी पार पाडतोय. याच्यावरती आता राजा काका म्हणतात, अगं रागिणी, त्याचं म्हणणं ऐक, मला नाही वाटत की रघुने असं काही केलं असेल. रागिणी म्हणते, खरं तर रघुला काही काम जमत नाही, पण आकाश आजारी आहे म्हणून त्याची नोकरी टिकून आहे आणि म्हणून आकाश आजारीच राहावा तरच ह्याची नोकरी टिकून राहील, त्यासाठी याने हे सगळं केलंय. तुम्हाला नाही वाटत की रघुने हे सगळं मुद्दामच केलंय म्हणून? रघु काका म्हणतात, आजीबाई, खरंच मी काही नाही केलेलं आहे. मी आकाश बाबांना का असं करेन? आकाश बाबा माझ्या मुलासारखे आहेत. त्यांचा जीव घेण्याचा किंवा त्यांना आजारी पाडण्याचा मी विचार पण नाही करू शकत. रागिणी म्हणते, ए रघु, तुझी नाटकं बंद कर. मला माहिती आहे की आकाशच्या बद्दल तुला किती काय वाटतं ते. नोकरी टिकावी, आपल्याला 4 पैसे यावे, त्याचसाठी तू हे सगळं करत आहेस ना रघु. तुझे शहाणपणा मला कळलेला आहे. असं म्हणत इकडे आता रागिणी खूप चिडलेली असते आणि आपला सगळा आरोप रघुवरती टाकते. रघु सांगतो, आकाश बाबा, तुम्हाला मी खरंच नाही असं काही केलेलं आहे. आकाश म्हणतो, रघु काका, तू रडू नकोस बरं, मला खात्री आहे की तू असं काही करणार नाहीस. असं म्हणत आकाश आता रघु काकांना जवळ घेतो. पण रागिणी कुणाचं काही ऐकत नाही आणि आता रघु, चल बॅग भर आणि निघ इथून, असं म्हणत रघुला घराबाहेर काढते. बिचारा रघु निघताना सुद्धा आजीला म्हणतो, आजी, आकाश माझ्या मुलासारखा आहे. मी आकाशच्या बाबतीत कधीच काही चुकीचं करणार नाही. आजी, तुम्हाला कळतंय ना? असं म्हणत रघु आता आजीची माफी मागत असतो, तिला सांगत असतो. आजीला पण वाटत असतं की रघुने असं काही केलेलं नाहीये, पण तरी सुद्धा आजीचा सुद्धा नाईलाज असतो. आजीच्या पुढे आता मात्र एकच पर्याय असतो, गप्प बसणं, आणि ती तेच करते. रघु काकांना अखेर रागिणीने बाहेर पाठवलेलं असतं. त्यानंतर रागिणी रूममध्ये येते आणि पौर्णिमाला सांगत असते, हे बघ, रघु तर गेलाय, आपली बॅट टळली, पण आता ह्या भूमीची बॅट पण टळली पाहिजे. एकदा का प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या झाल्या ना की ह्या भूमीला बोळवण करायची आहे. पण नेमकं ऐकायला भूमी तिथे येते. रागिणीचा घाणेरडा प्लॅन भूमीने स्वतःच्या कानाने ऐकलेला असतो. रागिणी भूमीची बोळवण करणार, भूमीला संपवणार, प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या घेणार. हा प्लॅन ऐकल्यावरती रागिणीच्या आता या कारस्थानाला भूमी हादरते. भूमी म्हणते, आत्या,
आत्या काय चाललंय? आता मात्र रागिणीला खूप मोठा धक्काच बसतो. भूमीने आपलं बोलणं ऐकलंय म्हटल्यावरती रागिणी अजून बिथरते. बिथरलेली रागिणी आता नवीन काही कारस्थानं करणार हे मात्र आपल्याला येणाऱ्या भागातच कळणार आहे.